सर आतमध्ये हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। थंबनेलवरून तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असेल की दिवाळी पहाटचा ब्लॉग आहे। तर हा 2 दिवसाचा एकच ब्लॉग मी बनवला, दिवाळी पहाट आणि लक्ष्मीपूजन दोन्ही दिवसाचा। दिवाळी पहाटला खूप लवकर उठले होते मी, अंधार होता बाहेर तेव्हाच। सगळं आधी माझं आवरून घेतलं, नंतर मग अंथरुणं वगैरे उचलून क्लिनिंग करायला घेतलं, कारण कुठलाही सण आला असेल तर सगळ्यात पहिली सुरुवात आपली क्लिनिंग पासूनच होते। डेकोरेशन ऑलमोस्ट झालं होतं बाहेरचं, पण आज सकाळी उठल्यानंतर मला आज ऑफिसला पण निघायचं होतं, त्यामुळे मी आधी क्लिनिंग करून छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि मग शॉर्टकटमध्ये टिफिन बनवला। असं माझं सकाळचं रुटीन होतं, जे मी तुमच्याबरोबर शेअर करते। सुट्टी असेल तर सगळ्या गोष्टी आपण छान मस्त निवांत करतो, पण ठीक आहे, ऑफिसला जाणं पण गरजेचं होतं, त्यामुळे मी मला जेवढं शक्य होतं तेवढं पटापट आवरून छानपैकी स्वतःचंही छान आवरून मग मी ऑफिसला गेले होते। आणि हे सगळं करण्यात पण खूप भारी गंमत असते। दिवाळी म्हटलं तर लवकर उठणं आलंच, पण त्या दिवशी लवकर उठण्यात खूप भारी मजा असते, कारण लहानपणीपासूनच्या आपल्या ह्याच आठवणी आहेत। दिवाळी पहाट म्हणजे एकदम पहाटे उठायचं, याच्याही पेक्षा खूप लवकर, आणि सगळ्यांनी मस्त अभ्यंग स्नान करायचं, त्याच्यानंतर मग सगळ्यांनी बसून घरात फराळ खायचा, असं छान छान। त्यावेळी काही मोबाईल फोटो असं सगळं नव्हतं, पण त्यावेळीची मजा खूपच भारी होती। आजही त्या आठवणी आहेत आणि तशी मजा आता नाही येत असं वाटतं कुठेतरी, पण आता पण जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या पद्धतीने आपण सण किंवा हे सेलिब्रेट करतो, कारण आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला पण हे कळलं पाहिजे की आपले सण आहेत आणि त्याचं प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक रिच्युअल करण्याचं काहीतरी महत्त्व आहे म्हणून। तर मग मस्तपैकी सगळं क्लिनिंग करून घेतलं, आधी बाहेरचं सुद्धा क्लीन केलं। बाहेरचं दिवाळीनिमित्त आधीच क्लिनिंग झालं होतं, पण आणि फ्लोअर पण आमचा आठवड्यातून 2 वेळा क्लीन होतोच, पण तरीही दिवाळीच्या दिवशी तर सगळं असं चकाचक केलंच पाहिजे ना, असं मला वाटतं। त्याच्यानंतर मी मस्त बाहेरचं क्लिनिंग आधी करून घेतलं, नंतर घरातलं क्लिनिंग केलं। कोणतीही पूजा घरात मांडण्याआधी किंवा कुठल्याही सणाचं काहीही सेलिब्रेशन करण्याआधी आपल्याकडे काय माहीत क्लिनिंगला एवढं महत्त्व दिलं गेलं। इथे तर फक्त आपण झाडू मारून लादी पुसून घेतो, पण गावी जे शेणाने सारवलं जातं, शेणाचा सडा मारला जातो अंगणात, ते पण खूप भारी वाटतं। लहानपणी जेव्हा कधी गावी गेलो आपण दिवाळीच्या निमित्ताने, तेव्हा हे सगळं पाहिलेलं आहे आणि मी तर सारवलेलं सुद्धा आहे, मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत। गावची चूल सारवणं किंवा घरातलं अंगणातलं सारवणं, ह्या सगळ्यामध्ये खूप भारी मजा असते। ठीक आहे, इथे आपल्याला जे करता येईल ते आपण करू शकतो। मी असं बाहेर काहीसं डेकोरेशन केलेलं, खूप जास्त नव्हतं केलं, थोडं फुलांचं आणि लायटिंगचं केलं होतं, कारण तेवढ्या जागेमध्ये तेवढंच खूप जास्त वाटत होतं। त्याच्यानंतर बाहेरचं क्लिनिंग माझं करून संपलं आणि मी आतमधलं पण क्लिनिंग करून घेतलं। सगळ्याचाच व्हिडिओ नाही बनवत बसले, कारण मला आवरायचं पण होतं। त्यानंतर मी छान स्वतः मस्त अंघोळ करून घेतली। आजच्या दिवशी पहिली अंघोळ असं म्हणतात नरक चतुर्थीला, आणि सण असो किंवा काही असो, अंघोळीनंतर सगळ्यात आधी स्किन केअर मस्ट असतं आणि ते आपल्याला केलंच पाहिजे, त्याच्यामुळे आपली स्किन व्यवस्थित राहते। म्हणून छान स्किन केअर करून झाल्यानंतर दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढायला घेतली मी, कारण मोठी रांगोळी मी रात्रीच काढणार होते आणि आता सध्या बाहेरचे हळूहळू सगळे उठत होते, त्यामुळे आता काही मी बाहेर ट्रायपॉड लावून शूट नव्हते करणार, म्हणून मग तुमच्याबरोबर पण शेअर केलं मी कोणती रांगोळी काढली होती ती पटापट। आजकाल यूट्यूबवरती सगळ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या रांगोळ्या आणि मस्त ट्रिक वाईज आपल्याला दाखवल्या जातात, की कोणत्या ना कोणत्या तरी ट्रिकने तुम्हाला भले येत असेल किंवा नसेल, पण तुम्ही छान रांगोळ्या काढू शकता। आणि माझी लक्ष्मीपूजनची रांगोळी खूपच जास्त भारी होती। त्याची जी मी रील अपलोड केली होती त्याला खूप जास्त आणि खूप छान रिप्लाय आलेला आहे लोकांचा। असं सगळं मी नरक चतुर्थीची ही रांगोळी आहे पहिल्या अंघोळीची। हे सगळं आवरल्यानंतर मी टिफिन बनवून घेतला। टिफिनला इझी असे पराठे बनवले होते, पनीर पराठे, आणि क्लिनिंग परत करून घेतली किचनची आणि मी निघाले ऑफिसला। पण आज ऑफिसमध्ये मला ट्रेडिशनल लुकमध्ये जायचं होतं, पण सतत साडी नेसायचा पण कंटाळा येतो, कारण घरी प्रत्येक सणाला आता मला कंटिन्युअसली 2-3 दिवस दिवाळीच्या सणाला पण साडी नेसायचीच होती, म्हणून मी ऑफिसमध्ये काही साडी नेसून नाही गेली। आणि वेगळं रिझन म्हणजे
माझ्याकडे लॅपटॉप पण असतो, ते सगळं साडी नेसून ट्रेनमधून कॅरी करणं तेवढं इझी नाही पडत. म्हणून अशी माझी दिवाळी पहाट होती, जी मी खूप शॉर्टकटमध्ये पण खूप सुंदर आणि मस्त अशी झाली होती. चला तर मग आता आपण आधी रेडी होऊया ऑफिसला जाण्यासाठी. आमचा कंदील खूप छान वाटत होता, सगळ्यांनाच खूप आवडलाय. त्याच्यानंतर मी स्वतः रेडी झाले. गेट रेडी विथ मी मध्ये मी ही रील अपलोड केलेली आहे ऑलरेडी, इथे पूर्ण नाही दाखवलं, पण शॉर्टकटमध्ये सांगते. फाउंडेशनमध्ये थोडंसं स्ट्रोक क्रीम मिक्स केली आणि ती मस्त लावून घेतली चेहऱ्यावरती. त्याच्यानंतर ब्रशने जो कॉम्पॅक्ट पावडर असते ती अगदी थोडीशी लावली, कारण दिवसा मी कॉम्पॅक्ट पावडर वगैरे असं काही लावत नाही जास्त, कारण ते चांगलं नाही वाटत मला माझ्या स्किनवर. म्हणून मी एकदम लाईटली थोडीशी पसरवून घेतली. त्याच्यानंतर टिकली लावली, थोडेसे आयब्रो सेट केले, झाला आपला मेकअप. आणि हो, लिपस्टिक तर मस्त असते ना, लिपस्टिक पण लावून घेतली होती. असं मस्त इझी पिझी लुक केला होता मी, कारण मला ऑफिसमध्ये खूप जास्त काम होतं. काही जण सुट्टीवर असतात, त्यामुळे काम थोडंसं जास्त पडतं सणामध्ये. अशी छानपैकी रेडी झाली आणि ट्रेडिशनल लुक होता म्हणून थोडी ज्वेलरी पण ॲड केली लुकमध्ये, कानातले, बँगल्स. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज स्टेशनला अजिबात लोक नव्हते. असं होतं मी एकटीच ऑफिसला निघाले. लिटरली लेडीज कंपार्टमेंटच्या इथे तर आम्ही दोघीच जण होतो. पूर्ण लेडीजचं जे कंपार्टमेंट असतं तिकडे एकदम खाली खाली वाटत होतं. अशी छान रेडी होऊन मी पोहोचले ऑफिसला. आज भरपूर सारं काम होतं, त्यामुळे ऑफिसमध्ये मी काहीच शूट नाही केलं. असा होता माझा आजचा लूक. आणि आजची सगळी कामं संपवली. आता मी डायरेक्ट फ्रायडेला जाणार होते ऑफिसला, त्यामुळे मग मी निघाले घरी. ही होती ऑफिसच्या खालची रांगोळी, तिथे पण एक पोज दिली मी. आणि हा आहे लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग. लक्ष्मीपूजना दिवशी मी ही रांगोळी काढली होती, जी सगळ्यांना खूप 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 जास्त आवडली. आणि खरंच रांगोळी खूप भारी झाली होती, जी मी रीलमध्ये सुद्धा अपलोड केलेली आहे. इतकी मस्त रांगोळी, मला विश्वास बसत नव्हता की मी काढू शकले, पण मला खूप जास्त वेळ लागला ही रांगोळी काढायला. आय थिंक पाऊण तास ते 1 तास तरी लागलाच होता, पण रांगोळी खूप छान झाली होती. आणि त्याच्यानंतर आमचा हा क्यूटसा मोर असलेला असा छानसा आकाशकंदील आहे. हे सगळं बघून खूप छान दिवाळीच्या वाईब्स येतात. त्यानंतर छानपैकी शांतपणे लक्ष्मीपूजन करून घेतलं. हजबंड त्यांच्या ऑफिसमध्ये लक्ष्मीपूजन करत होते, त्यामुळे ते नंतर आले, पण मी आधीच मुहूर्त होता म्हणून पूजा मांडून घेतली. मी माझ्या पद्धतीने मांडली. माझ्या सासूबाई वगैरे सगळे मांडतात तसं. आता ह्याच्यामध्ये बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात, पण मला असं वाटतं की पूजा आपण कशी मांडतोय त्याच्यापेक्षा ती किती मनापासून करतोय, त्याच्या पाठीमागे आपली काय भावना आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि झाडूसुद्धा पुजला होता, पण तो नवीन आहे म्हणून मी खाली ठेवला होता. आणि अशी सगळी छान पूजा मांडून झाली. त्याच्यानंतर मी आरतीसुद्धा करून गेली. ऋतुजाने मला थोडीशी मदत केली फराळ वगैरे ठेवण्यासाठी, मांडणीसाठी. आणि ती ब्लॉगसुद्धा शूट करत होती. तिची खूप जास्त हेल्प होते मला, सध्या ती घरी असल्यामुळे. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी मिळून आरती करून घेतली आणि छान लक्ष्मी मातेला प्रणाम केला. आणि मी तुम्हालासुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देते की लक्ष्मी माता तुमच्या सगळ्यांच्या घरी भरभरून आशीर्वाद देऊ देत आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. त्यानंतर झाली मग दिवाळीच्या शूटिंगसाठी सुरुवात. म्हणजेच दिवाळीचे सगळे खेळ आम्ही खेळणार होतो, जे आम्ही दरवर्षीच खेळतो. संगीत खुर्ची म्हणा, सगळं आम्ही छान छान खेळ खेळलो होतो यावर्षी पण. आमच्या फ्लोअरवरती ना दिवाळी असो, गरबा असो, खूप जास्त एक्साइटमेंट असते. आता पुढे तुम्ही संगीत खुर्चीचा प्रोग्राम किंवा आम्ही बनवलेल्या रील्स बघणारच आहात, तर मग हा ब्लॉग पूर्णपणे कंटिन्यू बघा. खूप छान मजा केली होती आम्ही. आणि सगळ्यात आधी खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन क्लिक करा. चॅनेलवर जा, सबस्क्राईबवर क्लिक करा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही सगळेसुद्धा तुमची दिवाळी खूप 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 आनंदात आणि मजेत घालवा. हे क्षण खूप महत्त्वाचे असतात, ते आपल्या फॅमिलीबरोबर खूप छान पद्धतीने एन्जॉय करा. कारण याच आठवणी असतात ज्या आपल्याला नंतरसुद्धा आठवतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते असं मला वाटतं. हे सगळे फोटोज क्लिक करून झाल्यानंतर आमचा धिंगाणा चालू झाला होता. कुणाची चहा
दसराच आहे तिकडे तिकडे होईल सगळा. साखर वगैरे घालायची. छान झाले करंजी, छान झाले. चकल्या साईज वर आले. चकल्याचं मी आमची चकली चांगली आहे. मोठी आहे. आता सांगते. मी गावाचं सोय असेल त्याची मोठी आहे. त्यांचा साचा तेवढा. ते दोन फुलवायचे ना त्याचं बारीक आहे. नाही दोन्ही येते. चाळण पण बारीक आहे. हो म्हणून. जिलेबी बनवली असेल. हाईट वाईज स्कूल मध्ये नाही येत आपण हाईट वाईज. हा ताई मस्त मस्त तिथं असं बोलतो. तर अशी होती माझी लक्ष्मीपूजनाची रात्र आणि अर्धी दिवाळी संपलेली आहे. बाकीची दिवाळी आता माहेरी जाऊन सेलिब्रेट होईल. तर ही माझी माहेरची फॅमिली आहे, त्यांनी पण दिवाळी जोरात सेलिब्रेट केली होती. हे त्यांचे काही फोटोज आहेत. त्यांनी पण खूप छान धमाल केली होती आणि मी तिकडे जाऊन अजून धमाल करणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. चला बाय.